Hello everyone, myself Mahesh Pore. I am welcome you all in our Android application development tutorial. In today's tutorial, we are going to learn about how the progress bar is created in the Android application. Okay, so as you know, what is progress bar? It is one of the component or user interface control which is used to indicate the progress of an operation. Okay, for example, downloading file, uploading file, copy or paste. Okay, हे जे ऑपरेशन्स आहेत ऑपरेशनची प्रोग्रेस शो करण्यासाठी प्रोग्रेस बारचा यूज केला जातो. सो सी व्हॉट आर द टाइप्स ऑफ द प्रोग्रेस बार. बाय डिफॉल्ट द प्रोग्रेस बार विल बी डिस्प्लेड ॲज अ स्पिनिंग व्हील. In case if we want to show it like the horizontal bar, then we need to change the style property to the horizontal. Okay, so दोन टाइपचे प्रोग्रेस बार तुम्ही क्रिएट करू शकता. एक प्रोग्रेस बार जे सर्क्युलर तुम्हाला प्रोग्रेस शो करेल किंवा स्पिनिंग व्हील दाखवेल. ओके, आणि दुसरा की हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बार तुम्हाला तुमच्या ऑपरेशनची प्रोग्रेस शो करू शकतो. आता हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बाय डिफॉल्ट मी जेव्हा स्टाईल यूज करत नाही प्रोग्रेस बारची त्यावेळी ते स्पिनिंग व्हील टाईप प्रोग्रेस बार तुम्हाला शो करेल. जर तुम्हाला हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बार शो करायचा असेल तर प्रोग्रेस बारची स्टाईल चेंज करून तुम्हाला ती प्रॉपर्टी हॉरिझॉन्टल सेट करावी लागेल. ओके, so once again there are the two types of the progress bar are there, that is determinant and indeterminate progress bar. Okay, so if you see here in Android, the progress bar supports the two types of the modes to show the progress. Those are the determinants and indeterminate. Okay, so determinant progress bar means what? Determinant progress mode in the progress bar when we want to show the quantity of progress has occurred. जर पर्सेंटेज मध्ये प्रोग्रेस किंवा कंप्लीशन किती झाली हे तुम्हाला शो करायचं असेल तर डिटर्मिनंट प्रोग्रेस बार यूज करा. इनडिटर्मिनंट प्रोग्रेस तुम्हाला प्रोग्रेसची क्वांटिटी शो करत नाही, पर्सेंटेज शो करत नाही. त्यामुळं how long an operation will take, you don't know how long or how much work has done. Okay, so determinant and indeterminate progress bar. So keep in mind that progress bar हे तुमच्या ऑपरेशनचं प्रोग्रेस डिफाईन करायचं काम करतं, इंडिकेट करायचं काम करतं. फाईल डाउनलोड करायची असू दे, अपलोड करायची असू दे किंवा कॉपी पेस्ट करायची असू दे, इन्स्टॉलेशन असू दे. ओके, सो हे शो करण्यासाठी प्रोग्रेस बार हा इम्पॉर्टंट आहे ॲज अ ग्राफिकल एलिमेंट म्हणून. ओके, किंवा युजर कन्व्हिनियन्ससाठी याचा यूज केला जातो. ओके, सो प्रोग्रेस बार हे दोन टाईपचे तुम्ही शो करू शकता. एक म्हणजे स्पिनिंग व्हील आणि हॉरिझॉन्टल. बाय डिफॉल्ट तुम्ही प्रोग्रेस बार हा XMLचा टॅग यूज करून प्रोग्रेस बार अँड्रॉइडमध्ये क्रिएट करू शकता. ओके, जेव्हा प्रोग्रेस बारला तुम्ही स्टाईल मेन्शन करत नाही त्यावेळी स्पिनिंग व्हील सर्क्युलर प्रोग्रेस बार शो होईल. जर तुम्हाला हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बार सेट करायचा असेल तर स्टाईल नावाचा ॲट्रिब्यूट प्रोग्रेस बार टॅगमध्ये तुम्हाला सेट करावं लागेल आणि स्टाईल ही हॉरिझॉन्टल स्टाईल डिफाईन करावं लागेल. दोन टाईपचे प्रोग्रेस बार आहेत अँड्रॉइडमध्ये, एक डिटर्मिनंट आणि दुसरा इनडिटर्मिनंट. डिटर्मिनंट प्रोग्रेस बारमध्ये प्रोग्रेस जसं होत होते, कम्प्लिशन जसं होतं तुमच्या ऑपरेशनचं ते पर्सेंटेजमध्ये शो केलं जातं किंवा क्वांटिटी त्याची शो केली जाते. दॅट मच प्रोग्रेस इज कम्प्लिटेड किंवा एवढा टाईम तुमचा कम्प्लिशनसाठी रिमेनिंग आहे. ओके, सो क्वांटिटी जी आहे ती डिटर्मिनंट प्रोग्रेस बार दाखवतात. इनडिटर्मिनंट प्रोग्रेस बार क्वांटिटी शो करत नाहीत. त्याच्यामुळं ऑपरेशन्स किती कंप्लीट झाले आणि ते कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागेल हे इनडिटर्मिनंट प्रोग्रेस बारच्या केसमध्ये आपण सांगू शकत नाही. ओके, so see here you can set that progress bar whether it is indeterminate or indeterminate by using the set indeterminate or determinant method. Okay, so if you see progress bar dot set indeterminate true म्हटल्यानंतर इनडिटर्मिनेट प्रोग्रेस बार तुमचा क्रिएट करेल. हेच काम XML फाईलमध्ये इनडिटर्मिनेट नावाचा ॲट्रिब्यूट करतो. इनडिटर्मिनेट ट्रू जेव्हा कराल त्यावेळी ती प्रोग्रेस शो केली जाणार नाही. क्वांटिटीमध्ये, पर्सेंटेजमध्ये, टाईममध्ये ती प्रोग्रेस शो केली जाणार नाही. ओके, सो सी दीज आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ द प्रोग्रेस बार. ID which is used to uniquely identify the progress bar control. मिनिमम हाईट प्रोग्रेस बार शो करण्यासाठी मिनिमम हाईट आणि विड्थ किती पाहिजे ती तुम्ही सेट करू शकता बाय युझिंग मीन हाईट अँड मीन विड्थ ॲट्रिब्यूट्स रिस्पेक्टिव्हली. मॅक्झिमम प्रोग्रेस बारची व्हॅल्यू किती पाहिजे, वेदर इट इज 100 ऑर थाउजंड्स अँड ऑल दॅट वन. मॅक्झिमम व्हॅल्यू प्रोग्रेस बारची तुम्ही सेट करू शकता बाय युझिंग द मॅक्स ॲट्रिब्यूट. प्रोग्रेस नावाचा ॲट्रिब्यूट आहे. इट इज यूज टू सेट द डिफॉल्ट प्रोग्रेस व्हॅल्यू बिटवीन 0 अँड मॅक्स. ओके, इट मस्ट बी अन इंटिजर व्हॅल्यू. ओके, so 0 to maximum. Okay,
तुम्ही ह्या दोन व्हॅल्यू देऊ शकताय. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर प्रोग्रेस बाय डिफॉल्ट कुठल्या व्हॅल्यूला दाखवायचे ती व्हॅल्यू तुम्ही सेट करू शकता बाय युझिंग द प्रोग्रेस ॲट्रिब्यूट. सो हे जे बघितलं आपण हा प्रोग्रेस बार XML फाईलमध्ये क्रिएट करू शकतो. आता जर मला प्रोग्रेस बार जावाच्या फाईलमध्ये क्रिएट करायचा असेल तर प्रोग्रेस डायलॉग नावाचा एक क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. दॅट इज प्रोग्रेस डायलॉग. प्रोग्रेस इज इक्वल टू न्यू प्रोग्रेस डायलॉग. आणि याच्या रिलेटेड ज्या मेथड्स आहेत, फॉर एक्झाम्पल सेट मेसेज, त्या प्रोग्रेस बारच्या रिलेटेड एखादा मेसेज सेट करायचा असेल तर तो सेट करू शकताय. प्रोग्रेस बारचं टायटल सेट करण्यासाठी सेट टायटल मेथड यूज करू शकताय. स्टाईल सेट करण्यासाठी स्टेट प्रोग्रेस स्टाईल सेट करू शकताय, वेदर इट इज हॉरिझॉन्टल ऑर द स्पिनर. हॉरिझॉन्टल म्हटल्यानंतर हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बार शो होईल, स्टाईल सेट होईल. आणि स्पिनर म्हटल्यानंतर स्पिन टाईप सर्क्युलर प्रोग्रेस बारची स्टाईल सेट होईल. So we can set the style of the progress bar by using the set progress style method. Okay, in that you want to specify the style, whether it is horizontal or the spinner. Okay. Maximum progress value किती पाहिजे ही सेट करण्यासाठी set max नावाची मेथड यूज करू शकताय. प्रोग्रेस जी आहे ऑपरेशनची प्रोग्रेस होत असताना प्रोग्रेस गेट करण्यासाठी जी मेथड आहे गेट प्रोग्रेस. गेट मॅक्झिमम व्हॅल्यू रिटर्न करण्यासाठी मेथड आहे गेट मॅक्स. के आणि एखादी प्रोग्रेस युजरला शो करण्यासाठी शो नावाची मेथड आहे. तसंच इन्क्रीमेंट प्रोग्रेस बारची इन्क्रीमेंट करण्यासाठी इन्क्रीमेंट प्रोग्रेस बार ही मेथड तुम्ही यूज करू शकता. सो आयदर यू कॅन यूज द प्रोग्रेस बार टॅग इन द XML फाईल or you can use the progress dialog class in the Java file. Okay. And by using the methods of that progress dialog you can customize or you can get the information, show the style and the progress bar by using the methods of progress dialog. Okay. So let's see how the progress bar is practically implemented in the Android. Okay. So let's see how the progress bar is implemented in the Android application or Android programming. Okay. First we will see आपल्याला आउटपुट काय घ्यायचं आहे बघा. इथं काय केलेलं आहे, एक दोन बटन्स घेतलेले आहेत ज्याचं लेबल आहे क्लिक मी. पहिल्या बटनवर क्लिक केल्यानंतर सर्क्युलर प्रोग्रेस बार शो होईल. दुसऱ्या बटनवर क्लिक केल्यानंतर हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बार तुमचा शो होईल. ओके. सो मला काय करायचं आहे, दोन बटन्स घ्यायचे आहेत ज्याचं नाव असेल क्लिक मी. पहिल्यावर क्लिक केल्यानंतर एक प्रोग्रेस बार जो सर्क्युलर प्रोग्रेस बार आहे तो शो करायचा आहे. दुसऱ्यावर क्लिक केल्यानंतर हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बार शो करायचा आहे. सो मला दोन प्रोग्रेस बार मेन्शन करावं लागतील आणि दोन बटन मेन्शन करावे लागतील. ओके. सो सी हिअर दोन बटन शो केलेले आहेत तिथं. ओके. आणि दोन प्रोग्रेस बार शो केलेले आहेत. ओके. आता पहिला प्रोग्रेस बार बघा काय केलेला आहे, त्याचा आयडी आहे, विड्थ हाईट दिलेली आहे आणि सेंटर हॉरिझॉन्टल ट्रू केलेलं आहे. ओके. आता ही मी कुठलीही स्टाईल इथं मेन्शन केलेली नाही आहे. जेव्हा प्रोग्रेस बारची स्टाईल मी मेन्शन करत नाही त्यावेळी बाय डिफॉल्ट हा तुमचा स्पिनर म्हणजे सर्क्युलर प्रोग्रेस बार शो होईल. ओके. दुसरा प्रोग्रेस बार जेव्हा मी लिहितो आहे प्रोग्रेस बार टॅग यूज करून. ओके. तिथं आय डी दिलेला आहे, विड्थ हाईट अलाइनमेंट दिलेले आहेत, मॅक्झिमम व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. आणि इनिशियली प्रोग्रेस तुमची कुठनं स्टार्ट व्हायला पाहिजे ते दिलेलं आहे. ओके. सो प्रोग्रेस 0पासून स्टार्ट होईल आणि मॅक्स कुठंपर्यंत जाईल, 100पर्यंत जाईल. आणि याची स्टाईल सेट केलेली आहे हॉरिझॉन्टल. ओके. दॅट इज स्टाईल विजेट डॉट ॲप कॉम्पॅक्ट डॉट प्रोग्रेस बार डॉट हॉरिझॉन्टल. सो हा प्रोग्रेस बार हॉरिझॉन्टली 0 प्रोग्रेसपासून मॅक्झिमम 100 प्रोग्रेसपर्यंत तुम्हाला स्लीप मेथड यूज करून ओके ही प्रोग्रेस शो केलेली आहे. ओके. सो सी हिअर पहिल्या बटनवर क्लिक केल्यानंतर एक ॲक्शन होणार आहे. काय होणार आहे तर सर्क्युलर प्रोग्रेस बार तुमचा शो होणार आहे. ओके. सो पहिल्या बटनवर इव्हेंट हँडल करण्यासाठी ऑनक्लिक ॲट्रिब्यूट यूज केले आणि प्रोग्रेस बार क्लिक मेथड कॉल केलेली आहे. ओके. म्हणजे पहिल्या बटनवर क्लिक केल्यानंतर जावामधली प्रोग्रेस बार क्लिक नावाची जी मेथड आहे ती कॉल होईल. ओके. सो जिथं आपण काय केलेलं आहे सेट व्हिजिबिलिटी मेथड यूज करून जो काय प्रोग्रेस बारचा व्ह्यू आहे प्रोग्रेस बार डॉट सेट व्हिजिबिलिटी व्हिजिबल केलेला आहे. म्हणजे पहिल्या बटनवर क्लिक केल्यानंतर प्रोग्रेस बार क्लिक ही जावामधली मेथड कॉल होईल आणि तिथं प्रोग्रेस बारची सेट व्हिजिबिलिटी आपण व्हिजिबल केलेलं आहे. सो तुमचा जो प्रोग्रेस बार आहे सर्क्युलर प्रोग्रेस बार तो शो केला जाईल. ओके. तसंच दुसऱ्या बटनवर मी जेव्हा क्लिक करेन ओके
त्यावेळी काय होईल, ऑनक्लिक म्हणजे क्लिक करेन त्यावेळी प्रोग्रेस बार हॉरिझॉन्टल क्लिक नावाची मेथड जावामधली कॉल होईल. ओके, कुठली, प्रोग्रेस बार हॉरिझॉन्टल क्लिक नावाची मेथड कॉल होईल. ओके, जिथं प्रोग्रेस व्हॅल्यू सेट केलेलं आहे, सेट प्रोग्रेस व्हॅल्यू प्रोग्रेस. ओके, सो आता बघा काय होतं आहे, सेट प्रोग्रेस व्हॅल्यू ही मेथड कॉल केलेली आहे त्या प्रोग्रेस बार हॉरिझॉन्टल क्लिकमधून, ज्या मेथडमध्ये काय केलेलं आहे, एक थ्रेड तयार केलेला आहे. ओके, आणि तिथे एक, कारण आपण स्लीप मेथड यूज केलो आहे, 1000 मिलीसेकंडचा पॉज घेऊन प्रोग्रेस शो केलेला आहे, त्यासाठी थ्रेड क्रिएट केलेला आहे. ओके, 1000 मिलीसेकंडचा स्लीप क्रिएट केलेला आहे. ओके, आणि प्रोग्रेस व्हॅल्यू सेट केलेली आहे बाय युजिंग द सेट प्रोग्रेस मेथड. प्रोग्रेस बार हॉरिझॉन्टल हा जो ऑब्जेक्ट आहे कशाचा, हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बारचा, ओके, त्याची प्रोग्रेस सेट केलेली आहे बाय युजिंग सेट प्रोग्रेस. ओके, त्याला प्रोग्रेस पास केलेला आहे. इनिशियली प्रोग्रेस काय आहे, इनिशियली प्रोग्रेस तुमची 0 आहे. ओके, मॅक्झिमम आपण किती प्रोग्रेस सेट केलेली आहे, मॅक्झिमम आपण 100 प्रोग्रेस सेट केलेली आहे. ओके, सो 0पासून 100पर्यंत प्रोग्रेस सेट करत गेलेलो आहेत आपण, आणि ती शो करताना प्रोग्रेस 1000 मिलीसेकंडचा स्लीप दिलेला आहे. ओके, आणि प्रत्येक प्रोग्रेसनंतर प्रोग्रेस व्हॅल्यू ही 10 इन्क्रीमेंट केलेली आहे बाय युजिंग द सेट प्रोग्रेस व्हॅल्यू. ओके, सो इट इज सेम ॲज 0, 10, 20, 30 अशी प्रोग्रेस तुम्हाला हॉरिझॉन्टल शो केली जाईल. ओके, सो लक्षात घ्या, प्रोग्रेस बार 2 जे आहेत त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत, त्याचं फाइंड आउट करून ते कंपोनंट ऑब्जेक्टला असाइन केलेले आहेत. 2 बटन जे क्रिएट केलेले आहेत ते आयडीनं फाइंड आउट करून ऑब्जेक्टला असाइन केलेले आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुमची प्रोग्रेस बार कुठलीच प्रोग्रेस शो करणार नाही का, तर इथं आपण सेट केले प्रोग्रेस बार डॉट सेट व्हिजिबिलिटी व्ह्यू डॉट गॉन. व्हिजिबिलिटी आपण पहिल्यांदा काय केलेलं आहे, ऑफ केलेलं आहे बाय युजिंग द सेट व्हिजिबिलिटी व्ह्यू डॉट गॉन मेथडनं. म्हणजे इनिशियली व्हिजिबिलिटी ही तुमची गॉन असणार. स्टार्टला आपल्याला कुठल्याही प्रोग्रेस बारची व्हिजिबिलिटी दिसत नाही बिकॉज ऑफ दिस मेथड. व्हिजिबिलिटी आपण ऑफ केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पहिल्या प्रोग्रेस बार ज्याला पहिल्या बटनवर क्लिक केल्यानंतर ही मेथड कॉल होईल आणि पहिला प्रोग्रेस बार तुमचा व्हिजिबल केला जाईल. गॉन मीन्स वॉट, व्हिजिबिलिटी काय केली जाईल, डिसेबल केली जाईल किंवा इनव्हिजिबल होईल, आणि व्हिजिबल म्हटल्यानंतर तो प्रोग्रेस बार व्हिजिबल होईल. ओके, दुसऱ्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा हॉरिझॉन्टल प्रोग्रेस बार रन होणार आहे. ओके, सो त्याची प्रोग्रेस व्हॅल्यू पहिल्यांदा 0ला सेट केलेली आहे. ओके, सेट प्रोग्रेसनं 0ला सेट केलेलं आहे प्रोग्रेस. ओके, आणि 1000 मिलीसेकंडच्या पॉजनं ते 10 इन्क्रीमेंट करत ती मॅक्झिमम 100पर्यंत प्रोग्रेस शो केलेली आहे. हा थ्रेड स्टार्ट करण्यासाठी स्टार्ट नावाची मेथड यूज केलेली आहे. ओके, सो दिस इज अ कोड ऑफ द प्रोग्रेस बार. सो लेट्स सी द डेमो. क्लिकवर पहिल्या बटनवर क्लिक केलं, तुमचा हॉरिझॉन्टल सर्क्युलर प्रोग्रेस बार जो आहे तो शो व्हायला स्टार्ट होईल. दुसऱ्या प्रोग्रेस बारवर क्लिक केल्यानंतर 0पासून 10 आणि 100 मिलीसेकंडच्या पॉजनं ती प्रोग्रेस तुम्हाला शो केली जाईल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रोग्रेस बार इन द अँड्रॉइड ॲप्लिकेशन. ओके, थँक्यू.